सोनं भारतीयांसाठी सगळ्यात मोठी खरेदी. लग्न कार्यक्रम हा तर विषय आहेच, पण पहिल्या पगारातून सुद्धा भारतीयांना कुठली गोष्ट घ्यायची असते तर ती आहे सोनं. त्यामुळे एका बाजूला सोन्याचे भाव प्रचंड वाढत असतानाही भारतीयांनी सोनं खरेदी करताना हात आखडता ठेवलेला नाही. पण रविवारी 10 मेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आवाहन केलं की वर्षभर सोनं खरेदी करू नका. त्यानंतर भारतात पसरला पॅनिक. आपण पुढच्या वर्षभरात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणं टाळलं पाहिजे. आपण कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असला तरी सोन्याची खरेदी करायची नाही असं ठरवलं पाहिजे. हे मोदींचं आवाहन अनेक प्रश्न उभे करणारं ठरलं. एकतर या आवाहनामुळे देशात कुठलं संकट येणार का, लॉकडाऊन लागणार का, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत एक प्रश्न कॉमन होता: आता सोन्याचे भाव कोसळणार की वाढणार? मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या किमतीची स्थिती काय आहे, ती भविष्यात काय असेल? मोदींनी सोनं खरेदीबद्दल हे आवाहन का केलंय आणि भारत सोन्याचे भाव कंट्रोल करू शकतो का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हैदराबादमध्ये झालेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, शक्य तिथे वर्क फ्रॉम होम द्या, रासायनिक खतांचा वापर कमी करा, परदेशी प्रवास कमी करा, अशी काही आवाहनं केली. पण यात महत्त्वाचं होतं पुढचं वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन. आता मोदींच्या आवाहनानंतर मार्केटची रिॲक्शन काय आली तर सोन्याचे भाव कमी झाले. सोमवारी मार्केट उघडलं तेव्हा सोन्याचे भाव 500 ते 600 रुपयांनी कमी झाले. मुंबईमध्ये 10 मेला 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,675 रुपये होते, जे 11 मेला 1,52,077 रुपये इतके आहेत. तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा गोल्ड स्टॉक्स कोसळले आहेत. त्यामुळे मोदींनी आवाहन केल्यानंतर काही तासातच सोन्याचे भाव खाली आले. अनेक दुकानदार आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांनी ही आणीबाणीसारखी परिस्थिती आहे, ऐन लग्न सराईत असं आवाहन केल्याचा मोठा फटका बसेल अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे साहजिकच चर्चा सुरू झाली, जर एका दिवसात एवढा फरक पडत असेल तर भविष्यात काय होईल? भविष्याबद्दल बोलताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की पंतप्रधान मोदींनी सोनं खरेदीबद्दल हे आवाहन कशासाठी केलं, तर भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आलेला ताण आणि रुपयाची कमी झालेली किंमत यामुळे. मोदींनी हे आवाहन केलं ग्लोबल एनर्जी क्रायसिसच्या दरम्यान. इराणने अमेरिकेला दिलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला. त्यानंतर क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $105च्या पुढे गेल्या. त्यामुळे जागतिक संकटाची चर्चा सुरू झाली होती. आता क्रूड ऑइल आणि सोनं यांच्यात कॉमन लिंक कुठली? तर या दोन्ही गोष्टी भारत मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट करतो आणि दोन्ही गोष्टींसाठी डॉलर्समध्ये पे करतो. सध्या भारतासमोरचं आव्हान आहे ते फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे परकीय चलन साठा वाचवणं आणि रुपयाची किंमत आणखी कोसळून न देणं. आता यासाठी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन महत्त्वाचं का ठरतं? तर सध्या भारताकडे असलेला फॉरेक्स रिझर्व्ह आहे $700 बिलियन आसपास. यापैकी $115 बिलियन सोनं म्हणजेच गोल्ड रिझर्व्ह आहे. मागच्या काही महिन्यांपासून क्रूड ऑइलच्या किमती या सातत्याने वाढत आहेत, ज्याचा ताण हा अर्थातच फॉरेक्स रिझर्व्हवर येतोय. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारणं, स्ट्रेट ऑफ होर्मुझ अजूनही पूर्णपणे खुलं न होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी जास्त खर्च येऊ शकतो. अशा वेळी भारताचा डॉलर्सचा म्हणजेच परकीय चलनाचा साठा सोन्यावर खर्च होऊ नये म्हणून मोदींनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय. सोबतच भारत सोनं आयात करत असल्याने सोन्याची खरेदीही डॉलर्समध्येच होते. सध्या एका डॉलरची किंमत 94 रुपयांपर्यंत गेली. जर सोन्याची खरेदी कायम ठेवत डॉलरची मागणी कायम ठेवली तर रुपया आणखी कोसळेल आणि रुपया कोसळला तर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे सोनं आयातीवर खर्च न करता ते पैसे कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी वापरण्यात यावेत असा सरकारचा उद्देश आहे. सोन्याच्या आयातीचा मुद्दा महत्त्वाचा का आहे? तर फक्त जानेवारी महिन्यात भारतीयांनी $12 अब्ज सोन्याची आयात केली होती. त्याआधीच्या 5-6 महिन्यांमधली सोन्याची आयात एकत्र केली तरी एवढा मोठा आकडा होत नाही. त्यामुळेच मोदींकडून वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन करण्यात आलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सोन्याचे भाव वाढणार की कोसळणार? मोदींनी आवाहन केल्यानंतर सोमवारी सकाळी सोन्याचे भाव काहीसे कमी झाले. मोदींच्या आवाहनामुळे भारतात सोन्याची डिमांड ही काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे सोन्याचे भाव स्थिर राहू शकतात. अचानक मोठी भाववाढ होणार नाही, पण भाव कोसळतीलच असंही नाही. जर डिमांड कमी झाली तर साहजिकच सोन्याच्या व्यापाऱ्यांकडून होणारे सोन्याची आयात कमी होईल. रुपयाला याचा फायदा होईल.
जो सरकारचा उद्देश आहे. पण जरी डिमांड कमी झाली किंवा लोकांनी सोनं खरेदी करणं थांबवलं तरी सोन्याचे भाव वाढू शकतात. कारण भारतातले सोन्याचे भाव हे किती मागणी आहे यावर ठरत नाहीत. सोन्याचे भाव ठरतात जागतिक गोल्ड प्राइसवरून, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती आहे यावरून आणि इम्पोर्ट ड्युटी आणि टॅक्सवरून सुद्धा. त्यामुळे फक्त डिमांड कमी झाली, भारतीय लोकांनी खरेदी थांबवली म्हणून भारतात सोनं कोसळणार नाही. पण वर्षभर खरेदी थांबवून भारत सोन्याचे भाव कंट्रोल करू शकतो का? तर भारतात सोन्याची डिमांड प्रचंड आहे. भारतीयांची हाऊस होल्ड गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे घरात साठवून ठेवलेल्या सोन्याची किंमत ही $7.8 ट्रिलियन इतकी आहे. चीन नंतर यात भारताचा नंबर लागतो. यात जर मंदिरांमध्ये असलेल्या सोन्याचा आकडा ऍड केला तर जवळपास $10 ट्रिलियन सोनं भारतात आहे. आधी सांगितलं तसं भारतीयांनी याच वर्षी एका महिन्यात $12 बिलियन सोनं आयात केलंय. भारतात जितकी सोन्याची गरज आहे त्यापैकी 90% जास्त सोनं हे आयातच केलं जातं. त्यामुळे भारत सर्वाधिक सोनं आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. पण म्हणून भारत जागतिक गोल्ड प्राइजेस कंट्रोल करत नाही. जागतिक गोल्ड प्राइजेस अमेरिकन अर्थव्यवस्था, डॉलरची किंमत, जागतिक बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी, गुंतवणूकदारांची भूमिका आणि युद्धस्थिती यावर ठरतात. भारताने जरी आपल्याकडची खरेदी कमी केली, रुपया भक्कम केला तरी याचा जागतिक पातळीवर फारसा परिणाम होणार नाही. उलट भारतीयांनी खरेदी थांबवली, कमी केली आणि दुसऱ्या बाजूला मिडल ईस्टमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटलं तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याची खरेदी करण्याकडे आणि सोन्याचा साठा वाढवण्याकडे जागतिक मार्केटचा कल वाढणार आहे, ज्यामुळे सोन्याचे भाव वाढतील. जर डॉलर महाग झाला, अमेरिकेची इकॉनॉमी ढासळली तरी सोन्याचे भाव वाढतील. थोडक्यात भारतात डिमांड कमी झाली, भारतीयांनी सोनं घेणं थांबवलं म्हणून सोन्याचे भाव कमी होणार नाहीत तर ते फक्त स्थिर राहू शकतील. भारत यातून रुपयाची किंमत आणखी कोसळू नये म्हणून प्रयत्न करतोय. रुपयाची किंमत डॉलरपेक्षा जास्त व्हावी म्हणून नाही. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव हे जागतिक पातळीवर कंट्रोल होतील. वर्षभर खरेदी थांबवली तरीही भारतात नाही. थोडक्यात काय तर परकीय चलन हे कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी खर्च व्हावं हेच सरकारचं प्राधान्य आहे. युद्ध परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढतील याचा अंदाज असल्यानं परकीय चलन साठा आणखी कमी होऊ नये यासाठी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. पण हा वापर कमी करणं अवघड आहे, कारण भारतात इंधनाची गरज मोठी आहे. पण सोनं ही एक प्रकारची लक्झरी आहे, गुंतवणूक आहे. त्यामुळे सोनं खरेदीला ब्रेक लावण्याचं आवाहन मोदींनी केलंय. पण यामुळे सोन्याच्या भावात फारशी कपात होणार नाही अशी चिन्ह आहेत. सोन्याचे भाव सध्या स्थिर राहू शकतात किंवा काही प्रमाणात कमी होऊ शकतात. पण जर अमेरिका इराणमधली परिस्थिती चिघळली किंवा जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली तर मात्र सोन्याचे भाव वाढू शकतात असाच अंदाज वर्तवण्यात येतोय. तुम्हाला काय वाटतं? मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे भाव कोसळतील की पुन्हा वाढतील? मोदींच्या आवाहनाचा मार्केटवर नेमका काय इम्पॅक्ट होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.